खोटं बोलतो। मग दुसरी आता आणखीन काही विचार तुम्हाला सांगायचा आहे। समय कमी असल्यामुळं मी बाकीचं तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला सांगतो। ते आहे की जे आपले वायदे आम्ही केलेले गॅरंटी, आमचे काही गॅरंटी आहेत आणि हे गॅरंटी आम्ही खोटं बोलत नाही। मोदी साहेबांसारखं आम्ही म्हणलंय, राहुल गांधी, मी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलंय की युवा न्याय, पहिली नोकरी अप्रेंटिस केल्यानंतर आणि त्या करायला 1 लाख रुपये 1 वर्षात त्याच्यावर खर्च केलं जाईल आणि अप्रेंटिस झाल्यानंतर प्रायव्हेट इंडस्ट्री राहू दे, सरकारी राहू दे, ज्या ठिकाणी तो फिट होईल त्या ठिकाणी त्याला नोकरी लावलं जाईल। हे दुसरी गोष्ट, भरती भरोसा, 30 लाख सरकारी नोकरी आमच्याकडे खाली आहेत सरकारमध्ये। ते रेल्वेमध्ये आहेत, पोस्ट ऑफिसमध्ये आहेत, केंद्रीय विद्यालयामध्ये आहेत, एडेड इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत, अनेककडे आहेत, सरकारमध्ये, बँकमध्ये आहेत, आर्मीमध्ये आहेत। 30 लाख नौकरी आमचे मोदी घेऊन बसलेले आहेत आणि युवाला ते नोकरी देत नाही। कारण देत नाही, 30 लाख नोकरी जर दिले त्याच्यात 50% गरिबाला जाईल। त्यासाठी ते म्हणतात, नको रे बापा, 30 लाख मध्ये 15 लाख त्या गरिबांना द्याव, मग माझे लोक कुठं जाव। म्हणून त्यांनी ते नोकरी बंद केले भरायचं, वेकेन्सी फिलअप केलं नाही, करतही नाही। कारण SC ST ला जाईल, OBC ला जाईल आणि इकॉनॉमिकला वीकर सेक्शनला जाईल। त्यासाठी हे पाहिजे म्हणून हे एक त्यांनी मुद्दा तसंच ठेवला आणि खाली पोस्ट न भरता ते तसंच आपली सरकार चालवत आहे। कुठेही इंटरव्ह्यू करायचं किंवा पब्लिसिटी करायची की नोकऱ्या इतके खाली आहेत म्हणून, मुलं धडाधड पेपर लिहितात। ते पेपर लिहिल्यानंतर काहीच दिवसात ते पेपर लीक होऊन जाते। लीक झालं की पुन्हा एक्झामिनेशन, लाखो मुलं त्यांचं असं जीवन वाटोळं झालं आणि हे सरकार डोळे झाकून त्यांनी बसलेले आहे। ते काम आम्ही पेपर लीक नहीं होने देंगे, उसको रोक लगाएंगे और युवाओं को नौकरी हम देंगे। ये गिग वर्कर, छोटे मोटे हमारे काम करने वाले, ठेले वाले, हमाल है, दुकान छोटे वो लगा के बैठते हैं, जिनको नौकरी परमानेंट नहीं रहती, उनके लिए हमने बेहतर कामकाज के एक नियम बनाएंगे, कानून बनाएंगे। क्योंकि इन्होंने तो जितने लेबर लॉस थे, जेवढे श्रमिकाबद्दल कानून होते ते सगळे कानून यांनी कमजोर केले। कारण तसे अनेक कानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वेळेलाच केलेले होते, गरिबासाठी केलेले होते, ते एक एक करून ते खतम केले। आता काय उरलं तिथं की डेली वेजेस, कॉन्ट्रॅक्ट लेबर, ज्याच्या मनाला आलं त्यांनी नोकरीवर घेतोय, त्याला काही ESI नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, लीव नाही, मॅटर्निटी लीव नाही, काही नाही। काम करा पाहिजे तर, नाहीतर निघून जावा। पण ते आम्ही ती गॅरंटी आम्ही देतो की आम्ही त्या लोकांना
संरक्षण करायची आमची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर एक युवा रोशनी, त्याला एक आम्ही फंड करत आहोत. जवळजवळ 5,000 कोटी रुपये आम्ही फंड करून नवीन स्टार्टअप, म्हणजे कुणाला छोटं मोठं दुकान लावायचं है, मैकेनिक है, ड्राइवर है, ऐसे लोग जो कामगार लोग हैं उनके लिए स्टार्टअप के लिए ये पैसे हर तरफ हर स्टेट में ये रखा जाएगा. दूसरी, नारी न्याय, महालक्ष्मी हर गरीब परिवार की एक महिला को हर साल प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये आमच्या महिलांसाठी दिलं जाईल. ज्या घरात एक साल दरवर्षी बोले तो 1 साल, आपकी कौन सी हिंदी है, मेरी भी अलग है. दर साल बोला मैं, हर साल बोलो. 1 लाख रुपए उस महिला, जो महिला घर चलाती है, उसके हाथ में मिलेगा, उसको डायरेक्ट चेक दिया जाए. इसलिए आप खुश हो महिला, मेरे माताओं, हाथ उठाओ जिनको ये जरूरत है. ये देखिए, ये स्कीम कांग्रेस की है और कांग्रेस जो गारंटी देती है उसकी वारंटी भी देती है. नमस्कार, मैं हूं मानक गुप्ता. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें. और हां, हमें सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें ताकि आप देश और दुनिया की कोई खबर मिस ना करें. तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए न्यूज़ 24.